2-3 दिवस झाले मी बाळाच्या रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही केले, तर भरपूर साऱ्या कमेंट्स आणि डीएम होते की रोज एक रेसिपी शेअर करणं, पण कधीतरी खूप घाईमध्ये असते आणि त्यामुळे मी कॅमेरा घेऊन शूट वगैरे करत नाही. नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि हा आहे माझा मुलगा दक्ष. आता 17 नोव्हेंबरला तो 8 महिन्याचा कंप्लीट झाला आणि 9वा महिना त्याला आता स्टार्ट झालाय. आता मी त्याला ना रोज नवनवीन काहीतरी बनवत असते. तो एवढ्या आवडीने खातो ना, आणि त्या रेसिपी तुम्हाला सुद्धा खूप आवडतात, म्हणून आज मी त्याच्यासाठी बनवणार होते पालक खिचडी. चला आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आता इथे मी पालक घेतलीये, 4-5 पानं घेतलेत. हे कापायच्या आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. आता ही रेसिपी तुम्ही 6 महिन्याच्या पुढच्या बाळांसाठी देऊ शकता. फक्त 6 महिन्याच्या पुढचे बाळ थोडं प्युरी कन्सिस्टन्सी मध्ये किंवा पातळ खातात, त्यामुळे तुम्ही मिक्सरला लावून घेतलं तरी सुद्धा चालेल. पानं कापायच्या आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. इथे 1.5 चमचा मी मूग डाळ घेतली आणि 2 ते 2.5 चमचे इथे मी तांदूळ घेतले. तुम्ही तांदूळ कुठलेही घेऊ शकता. आता मूग डाळ आणि तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. एका कुकर मध्ये अर्धा चमचा मी तूप ऍड केले, त्यामध्ये थोडेसे जिरे आणि एक लसणाची पाकळी. आता यामध्ये ना जे कट केलेली पालक होती ती छान अशी 1 मिनिट भर परतून घेतली. त्यानंतर धुतलेले तांदूळ आणि मूग डाळ त्यामध्ये 2 मिनिटं परतून घेतली. थोडीशी हळद ऍड केली, ती सुद्धा तुपामध्ये थोडीशी परतून घेतली. यामध्ये मीठ अजिबात ऍड नाही करायचं, तसंही बाळासाठी आपण मीठ देत नाही. नेहमीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घालून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. एकदम छान असं शिजलं जातं. लगेच ते कुकर मध्येच मी स्मॅश करून घेतलं. हे तुम्ही जर 7 महिन्याच्या पुढच्या बाळांसाठी देत असाल तर थोडंसं घट्ट कन्सिस्टन्सी मध्ये बनवा. मुलं खूप आवडीने खातात आणि अशाच रेसिपीसाठी मला फॉलो करा. चला आपण भेटू उद्या. बाय बाय.